नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी पावसाळ्यात खास खाल्ली जाणारी पारंपरिक आणि चविष्ट अशी आळूचं फतफद. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि एकदम झणझणीत चव अशी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक जुडी भाजीचा आळू असतो तो घेतलेला आहे. सहसा मिळून जाईल तुम्हाला 20 रुपयामध्ये बाजारामध्ये. आपण आता ह्या भाजीच्या आळूची जी देठं आहेत ती अशी काढून घ्यायची आहेत. म्हणजे देठाची जी साल असते ती अशी काढून घ्यायची आहे. हातामध्ये ग्लोव्ज घाला, नाहीतर हाताला खाज उठेल. व अशा 4-4 पानं असे मी काढून घेतलेले आहेत आणि देठं अशा मी 2 भाग केलेले आहेत. व आपण आता हे रोल करून घ्यायचे आहेत. 2 इकडे मी रोल करून घेतलेले आहेत. आपण आता हे कट करणार आहोत, म्हणजेच एकदम अशी बारीक चिरून घ्यायची आहेत. तुम्ही हे सुरीच्या साहाय्याने पण करू शकता. इकडे मी विळीचा वापर केलेला आहे. असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता असं कट करायचं आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी. असं आपलं चिरून झालेलं आहे आळू. आपण आता हा एका जाळीमध्ये ठेवायचा आहे व चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आपण आता हा आळू आहे तो या कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे. असा आळू जो आपण चिरून घेतलेला होता तो या कुकरमध्ये घालायचा आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या इकडे मी घेतलेल्या आहेत अशा उभ्या चिरून त्या घालायच्या आहेत. 1 चमचा शेंगदाणे आणि 1 चमचा वाल असे मी 2 तासासाठी भिजत ठेवले होते ते घालणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये मक्याचे दाणे पण घालू शकता. व 1 ग्लास पाणी घालायचं आहे व कुकरचं झाकण लावून आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे. असं झाकण लावायचं आहे कुकरला आणि मीडियम फ्लेमवर आपण आता हे 3 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण आता कुकर थंड होऊन खोलून बघायचं आहे. त्यानंतर रवीने आपण आता हे घोळून घ्यायचं आहे. असं बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता या कढईमध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या अशा मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. थोडी लसूण लालसर झाली पाहिजे. त्यानंतर जे आळूचं मिश्रण आहे शिजवून घेतलेलं ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. उकळी काढून घ्यायची आहे. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये गूळ आहे थोडासा तो घालायचा आहे. गूळ घातला तर आळू बाधत नाही. त्यानंतर 3 ते 4 असे कोकम आहेत ते घालायचे आहेत. 1 चमचा दही घालायचा आहे. दह्याने तर खूपच भारी टेस्टी लागतं. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 5 ते 6 मिनिटं चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आहे ते आटलं पाहिजे. बघू शकता थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि पाणी सुद्धा आपलं आटलेलं आहे. बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी आपलं गरमागरम असं आळूचं फतफद तयार झालेलं आहे. तुम्ही हे मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि चपाती याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.